शवासन करते, सिरियसली करते का झोपूनच जाते? वा, ते तर आपला प्रवेशद्वार जर सुंदर आणि सुशोभित करून आपण ठेवलेला असेल तर किती छान वाटतं ना ते पाहायला. म्हणजे बाहेरून जेव्हा आपण येतो किंवा आपल्या घरात कोणीही आलं तर आपला जो मेन एंट्रन्स डोअर आहे तो असा छान स्वच्छ आणि सुंदर दिसला तर किती छान पॉझिटिव्ह वाटतं, एक प्रकारे असं प्रसन्न वाटतं आपल्याला पाहिल्यानंतर. तर माझा जो एंट्रन्स डोअर आहे तो मी नेहमीच छान स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा प्रयत्न करते. आज आधीची जी तोरणं लावलेली होती तीसुद्धा तुम्हाला खूप आवडलेली होती, तर त्याची लिंक मी याआधी एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे. पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ मी शेअर केलेलाच होता. दिवाळीच्या आधी मी ही तोरणं वगैरे घेतली होती आणि त्याच वेळेला मी लावलेली होती. बरेच दिवस विचार करते की आता ते चेंज करावं म्हणून, कारण ती थोडी हेवी आहेत. म्हणजे जेव्हा सणवार असतील ना त्यावेळेला ते लावायची म्हटलं, तर मी आज ती काढून घेणार आहे. आणि त्याच्याऐवजी मी आता जे नवीन तोरण घेतलं होतं, आता मागच्याच व्लॉगमध्ये मी तुम्हाला ते दाखवलेलं आहे. जर तो व्लॉग बघितलेला नसेल तर तो व्लॉग तुम्ही बघा. काही वस्तू मी परचेस केलेल्या होत्या, त्या वस्तू मी त्या व्लॉगमध्ये दाखवलेल्या आहेत. तर हे सुंदर, अगदी साधं पण सुंदर दिसायला अतिशय सुंदर असं मी तोरण घेतलेलं आहे, जे की आता नेहमीसाठी माझ्या दारावरती लावणार आहे मी. तर म्हटलं की आज ते बदलवून घेऊया. तर इथे मी ते तोरण लावलं आणि साईडला 2 लटकन लावलेले आहेत. म्हणजे लटकनचं असं तोरण लावलेलं आहे, हे जे माझ्या हातात तुम्हाला दिसतंय ते. तर हे ना मी घेतलेलं नाही, हे माझी आई आता आली होती ना त्यावेळेला ती घेऊन आली होती गावावरून. तिला म्हणजे आवडले होते तोरण, म्हणजे वहिनीने तिच्यासाठी पण घेतलं तर माझ्यासाठी सुद्धा घेतलेले होते. तर हेच तिने मला पाठवले, तर मला खूप आवडले. अगदी सिंपल आहे पण इतके सुंदर दिसतात. तर मग म्हटलं चला हे पण लावून घेऊया. तर आज असा आधीचे जे तोरण होते ते मी काढून घेतले आणि हे तोरण मी आता लावून घेतलेले आहे. तर याचा लुक कसा दिसतोय ते मी तुम्हाला दाखवते. तर नेहमी आपल्या घरामध्ये प्रवेश करताना जर आपला प्रवेशद्वार असा सुंदर सुशोभित असेल ना तर खरंच सांगते खूप प्रसन्न वाटतं. तर माझं हे चेंजेस तर चालूच असतात आणि ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर फायनली माझ्या दरवाजाचा म्हणजे मेन जो प्रवेशद्वार आहे त्याचा लुक आता थोडा चेंज झालेला आहे. तर हे मी तुम्हाला जवळून दाखवण्याचा प्रयत्न करते की खूप सुंदर असं दिसत आहे. याची लिंक वगैरे मी आधीच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, तर तुम्ही तो व्हिडिओसुद्धा नक्की बघा. चला मग आजच्या व्लॉगला सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मज्जेत ना? आणि मज्जेतच राहायला हवं. तर आज आहे आमच्या सर्व मैत्रिणींची मिळून मस्त भेल पार्टी आणि समृद्धीकडे आहे. ॲक्च्युली पार्टी करायचीच होती, पण आता किट्टी पार्टी आहे की पार्टी फक्त भेळची आहे हे थोडं कन्फ्युजन आहे. ॲक्च्युली दर मंथली आमची किट्टी पार्टी असते, पण यावेळेला आता मुलांच्या एक्झाम सुरू होत आहेत. सोहमची नेक्स्ट वीकपासूनच एक्झाम सुरू होणार आहे. सो आम्ही विचार केला की जितकं लवकर होईल तितकं पटकन आटपून घेऊया. तर ही रॅन्डमली अचानक म्हणजे असं ठरवलं की चला. समृद्धी खूप एक्साइटेड होती की तिला तिच्या हातची भेळ खाऊ घालायची होती आम्हाला सर्वांना. तर मग ती बोलली की आपण माझ्या घरी पार्टी करूया. मग आम्ही विचार केला की सर्वजणी एकत्र येणारच आहोत, तर एक किट्टी पार्टी सारखंच आपलं होऊन जाईल आणि या मंथमधली आपली किट्टी सुद्धा होऊन जाईल. तर बघूया कसं आता. तर भेल तर बनवणारच आहोत, त्याचप्रमाणे मस्त काही गेम खेळता आले तर गेम खेळूया आणि मस्ती मजाक आणि खूप साऱ्या गप्पा आणि रील्स शूट करणार आहोत. माझ्या इथे हळदी कुंकू झालं त्या दिवशी खूप रील्स आम्ही शूट केलेल्या, एक एक करून ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सर्वांना खूप मज्जा आली. तर तेव्हापासून आम्ही ठरवलं की जेव्हा आम्ही असं सर्व एकत्र येणार त्यावेळेला आम्ही व्हिडिओ नक्कीच बनवत जाणार, म्हणजे रील्स शॉर्ट व्हिडिओ नक्कीच करत जाणार. सो असं आहे. सो आता तिच्याकडे जाणार आहे आणि मी माझं हे रेड कलरचं वन पीस घातलेलं आहे. बऱ्याच म्हणजे मला वाटतं 2-1 वर्षानंतर मी घातलेलं. हे मी व्हॅलेंटाईन डे साठीच घेतलेलं होतं हे छान शॉर्ट वन पीस. तर तेव्हा एकदा घातलं आणि त्याच्यानंतर घातलंच नाही. म्हणजे घरी एकदा घातलं होतं, काही काय होतं मला आठवत पण नाही, आणि त्याच्यानंतर घातलंच नाही. म्हटलं चला आज नेसूया, कारण आज आम्ही थीम ठेवली की वन पीस घालून यायचं म्हणून. ज्यांना जमेल त्यांना, सर्वांनाच कम्फर्टेबल नाही वाटत सो. तर आणि त्याच्यावरती छान असे सुंदर कानातले घातलेले आणि नेलपेंट मी आत्ताच लावलेली. एकदम आठवलं की चला नेलपेंट पण लावायची आहे, तर म्हटलं मॅचिंग होऊन जाईल म्हणून मग आत्ता लावली.
आणि आपलं सिंपल तयारी. तर खूप मस्त मज्जा करणार आहे आणि छान वाटतं जेव्हा केव्हा असं आम्ही सर्व एकत्र येतो ना, खूप धम्माल चालते. कारण आजकाल सर्वांचं रुटीन जे आहे ना ते खूप बिझी झालेलं आहे. खूप दिवसांपासून हळदी कुंकू चाललेला आहे, रोज कोणाकोणाकडे हळदी कुंकूला जाणं होतं. त्यामुळे ना खूप म्हणजे लिटरली सगळ्या जणी आता आम्ही थकलेलो आहोत. आता ठरवलं की ही लास्ट पार्टी असणार आहे आमची. नंतर फेब्रुवारी आणि मार्च या दोघी महिन्यांमध्ये मुलांच्या एक्झाम्स असणार आहे. सो त्याच्यामुळे आता कुठेही जायचं नाहीये. मग एप्रिलमध्ये त्यांची जेव्हा शाळा सुरू होईल त्यावेळेला मग किंवा मग सुट्ट्यांमध्ये जमलं तर मग एकदा बाहेर छानसं जाऊया पार्टीला असं आहे. आणि कारण आपलं पण रुटीन असं असतं ना, रोज घरात तर आपल्यालाही फार कंटाळा आलेला असतो. आणि सध्या तेच झाले, धावपळ इतकी झालेली की सगळ्याच जणी थकलेल्या आहे, बिलकुल सगळे एकामागून एक असे आजारी पडत आहेत. कारण वातावरण एक असं आहे की मध्येच थंडी मध्येच गरमी, आणि मुलांना तर माहितीच आहे, सर्दी खोकला ते चालूच असतं. त्याच्यामुळे मग तो त्रास आईंना सुद्धा होतो. पण ठीक आहे, ते धरून बसलं तर मग एन्जॉय काहीच होणार नाही, घरातच बसून राहावं लागेल. सो चला, सोहम दादा बसलाय अभ्यासाला. त्याला म्हटलं तू मस्त अभ्यास कर, मी काही 1.5-2 तास येत नाही आता. आणि समृद्धी मागच्याच ब्लॉकमध्ये राहते, सो तिथे जवळच आहे. तर मी रेडी झालेली आहे, मैत्रिणींची वाट बघतेय. आणि चला मग आता तिथे गेल्यानंतर आम्ही काय काय एन्जॉय केलं ते तुम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये बघा. तयारी हे काय लाडू बी बनवून ठेवले हे आमच्यासाठी. कसं लाडू आहे? मेथीचे बनवले, खाऊन बघेल. समृद्धीची तयारी, भेळ पार्टी आहे. समृद्धीच्या हातची भेळ खायची. मस्त तयार करून ठेवलं. इकडे चटणी, कांदा, टोमॅटो, फरसाण, आणि इकडे आम्ही मस्त रेडी होऊन बसलोय. तन्या कुठे गेला? आमचा तनू कुठे गेला? लाईट लाव. आमचा तनू काय करतो? कुठे हे बटन बघ, चालली गेली तिकडे. आमची तनू, आपल्या हाईट मध्ये जास्त डिफरन्स नाही. समृद्धीची मुलगी तनिष्का. तनूचं नाव पण तिच्या नावासारखं, म्हणजे नावासारखीच ती आहे, एकदम क्यूट नाही का? आज तुला डिस्टर्ब करायला आलो आम्ही. हो, आता एक्झाम सुरू होणार आहे ना तुझी. आज आमची पार्टी, आणि तू बेडरूम मध्ये बसून राहायचं. तू इथे यायचं पण मला गरज पडेल तेव्हा यायचं फक्त. जेव्हा शूट करायचं राहील ना, रील्स वगैरे, तेव्हा यायचं फक्त. चल मस्त. काय सो आम्ही सगळ्या मैत्रिणी आता आलेलो आहोत आणि हाऊजीचा गेम खेळतोय. मागचा जो ब्लॉग मी शेअर केलेला होता त्यावेळेला मला कमेंट आलेली एका ताईंची की तुम्ही किट्टी पार्टीमध्ये कुठले गेम खेळलात ते पूर्ण एक्सप्लेन करून सांगा. म्हणून फर्स्ट गेम आम्ही हाऊजी खेळणार आहोत, आणि ते झाल्यानंतर मग बघूया नेक्स्ट गेम कुठला जर ठरवला तर मग ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. सो चला आता मस्त एन्जॉय करूया. 42 सगळे आले पाहिजे. हा, कोणाशी चालू आहे? पूजा पण आलेली आहे. चला, मागच्या वेळेला काहीच मिळालं होतं, या वेळेला मिळालेलं आहे. सो आय एम हॅपी. आणि कोणाकोणाला मिळालेलं आहे? सर्वांनाच मिळाले. आणि सर्वांना मला पण 90. हा, यांना पण यावेळेस सगळ्यांना मिळाले. सगळ्यांना. पूजा लेट आली त्याच्यामुळे ती राहून गेली. मला पण मिळालं सगळ्यात शेवटी. पण मिळालं. तर सर्वांना मिळालेले मस्त मस्त पार्टी. हा, तर इथे मी जसं तुम्हाला म्हटलं की मागे मला एका ताईंनी कमेंट केली की तुम्ही कुठले गेम खेळता ते सुद्धा एक्सप्लेन करत जावा म्हणून. तर आधी आम्ही हाऊजी हा गेम खेळलेलो आहोत. त्याच्यानंतर रँडमली, म्हणजे आज काही असं आम्ही गेम प्लॅन केलेला नव्हता, कारण अचानक ही ठरलेली पार्टी होती बरं का आमची.
तर काय झालं की आम्हाला म्हटलं चला मस्ती पण करायची, एन्जॉय पण करायचा. तर असा गेम आम्ही शोधून काढला की ज्यामध्ये म्युझिक वाजणार, आम्ही डान्स करणार आणि स्टॉप झाल्यानंतर म्हणजे एक जण स्टॉप करणार, स्टॉप झाल्यानंतर काय करायचं ते पुढे बघा तुम्ही. तर व्हिडिओ जेव्हा स्टॉप होणार त्यावेळेला तुम्ही जसे आहात तसेच तुम्हाला उभं राहायचं आहे आणि जे आऊट झालेले असतील ना ते मेंबर्स तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करतील. तर इथे आमची खूप म्हणजे खूपच मस्ती चाललेली होती आणि एक एक करून आम्ही सगळे आऊट होत होतो आणि शेवटपर्यंत मग समृद्धी आणि ताई राहिलेल्या होत्या म्हणजे विनर त्या होत्या. खूप मज्जा. खरंच मला तर वाटतं असेच गेम ठेवायला पाहिजे ज्यामुळे आपण अगदी सिरियस असं नाही पण छान एन्जॉय करता आले पाहिजे. आणि हो इथे मी आऊट झालेले होते बरं का, कारण इतके आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढत होतो ना, इतकी गंमत चाललेली ती. जसं तुम्ही इथे बघू शकता की ताईंना मी हसवण्याचा प्रयत्न करते, त्यानंतर मेघना माझ्या साईडला उभी होती तर तिला पण मी हसवण्याचा प्रयत्न केला आणि फायनली ती आऊट झाली. आणि खरंच सांगते मला तर कंट्रोलच होत नाही, म्हणजे असं कोणी काही केलं ना मला तर खूप हसायला येतं. तर तरी मी भरपूर म्हणजे प्रयत्न केला आणि फायनली मग आऊटसुद्धा झाले. असं एक एक करून इथे सगळे आऊट झाले आणि शेवटी समृद्धी आणि ताईच राहिलेल्या होत्या तर त्या विनर होत्या. आणि यावेळेला आम्ही काही गिफ्ट वगैरे सुद्धा ठेवलेलं नव्हतं कारण रॅन्डम आम्ही हे प्लॅन केलेलं होतं. तर खूप 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 एन्जॉय केलं, डान्ससुद्धा केला आणि खूप मज्जा आली. आणि त्यानंतर मग आमची भेळ पार्टी सुरू झाली जी की आम्ही आधीच तयारी करून ठेवलेली होती समृद्धीने सगळी. तर म्हटलं की खूप मज्जा आली. आणि आम्ही दुपारची वेळ ठेवलेली होती कारण दुपारच्या वेळेला काय होतं ना सगळं थोडं फ्री असतात. मग म्हणजे सकाळची जी वेळ असते ना ती मुलांची शाळेची वेळ आणि आमचं मग घरातली कामं ती चालतात बरं दुपारपर्यंत. आणि त्यानंतर संध्याकाळी मग संध्याकाळचं रुटीन सुरू होतं म्हणून मग एकदम आरामात आम्ही सगळं करत होतो. तर इथे आमची भेळ पार्टीला आता सुरुवात झाली. सर्व मिळून मस्त भेळ बनवत होते आणि खरंच खूप टेस्टी अशी भेळ झालेली होती. ज्योती तू कोणतं आसन करते सांग. शवासन करते, सिरियसली करते का झोपूनच जाते? वा ते तर आम्ही पण करतो ग शाळेतून आल्याबरोबर. हे पाय टीचर कशी बोलते बघा. शवासन शाळेत जगून देत नाही, तिथं श्वास घेऊ देत नाही, तिथे प्राणायाम असतो. अच्छा ओके. उद्याला तुम्हाला काही दुखो आधी म्हणजे नंतर भेटणार नाहीये. आधी फर्स्ट काय पाहिजे असं थोडे हिला बात काढ, हिला बाजूला काढ गटात ना तू थांब जरा धीर दे. ए सगळे पितात सगळे घेतले ग्लास. असं नाही घेतले ग्लास पिऊन आम्ही तर घेतले. हे बघ हे घ्या कोण आहे थांबले बघा. पाण्यासारखं लागेल. चला 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 हे घे ना. अरे हा चीयर्स करा. ग्लासेस तर भरा. टीचरांना ग्लासेस नाही दिले. अरे हातात तरी द्या तोपर्यंत. मोनाली एक चांगले मला पण पावली. फक्त हाताला हात लावायचा. आशीर्वाद दिला कोल्ड्रिंक कसं करायचं मला बस बस पास करता का? यम्मी यम्मी भेळ
तर भेळ पार्टी मस्त आमची चालली आणि त्यानंतर मग घरी आले आणि 2-2.5 तास कुठे निघाले कळलं सुद्धा नाही. तर भेळ पार्टी किंवा मग एक प्रकारची आमची किट्टी पार्टीच झालेली आहे आणि यावेळेला समृद्धीची किट्टी होती आणि तिची खूप इच्छा होती की आम्हाला भेळ खाऊ घालायची, म्हणून मग तिच्याकडेच पार्टी होती. तर ते झालं. संध्याकाळी घरी आल्यानंतर थोडं आवरलं आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो बाहेर आणि खूप दिवसानंतर अशी मिठाई आज घरी आलेली आहे, कारण स्वीट थोडं कमीच खायचा प्रयत्न करतोय. तर बऱ्याच दिवसांनी अशी बेंगॉली स्वीट जी आहेत ना ती मी आणली आणि इथे ही तिरंगी बर्फी असं काहीतरी होतं ती आणली आणि ही एक मावा बर्फी आणलेली होती आणि इथली मिठाई ना खरंच खूप टेस्टी लागते, म्हणून आता आम्ही इथूनच आणतो. तर अशी भरपूर स्वीट आलेली आहे. तर असा आजचा काहीसा दिवस होता, धावपळीचा म्हणा, आणि छान एन्जॉयसुद्धा केलं. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? आवडला तर एक लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकर भेटूया एका नवीन छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना टेक केअर अँड बाय.